निवडणुका आल्या की असे आरोप होणार? विनोदजी, नाही नाही, मुळात कसं आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. जरांगे पाटील हे मराठा समाजाचे आता नेते आहेत आणि त्यांनी समाज उभा केलाय. त्यामुळे जर समजा अशा पद्धतीने जरांगे पाटलांवर थेट त्यांच्या हत्येचा कट रचला जात असेल आणि ज्या हल्लेखोरांना ही सुपारी दिली गेली त्यांनी जर त्यांचं नाव जर उघड केलं असेल की ज्यांनी सुपारी दिली त्याचं, तर याला आपल्याला आरोपीच म्हणावं लागेल. लक्ष्मण हाकेंचा मुद्दा मला पहिला खोडून काढायचा आहे. दुसरा मुद्दा राहिला राजकारणाचा. एक लक्षात घ्या, जरांगे पाटील कुठल्याही राजकीय भूमिकेमध्ये नाहीत, ना ते यापूर्वी नव्हते. त्यामुळे अशा पद्धतीने केवळ राजकीय लोक राजकारणाच्या भोवती ते जर गोष्टी फिरवणार असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. सदरील घटना जी आहे ती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आज जरांगे पाटील, जसं धनंजय मुंडेंनी आव्हान केलं की माझी नार्को टेस्ट करा, जरांगे पाटलांनी नार्को टेस्ट करावी. आज जरांगे पाटलांनी एक निवेदन दिलेलं आहे नार्को टेस्ट बाबत. आता धनंजय मुंडेंचं काम आहे की त्यांनी या नार्को टेस्टला सामोरं गेलं पाहिजे. दोघांची नार्को टेस्ट होऊ द्या. आरोप जे आहेत ते कुठेतरी हल्लेखोरांनी यांचं नाव घेतलेलं आहे म्हणून हे आरोप झालेले आहेत. हे कुठेही आरोप जरांगे पाटलांनी स्वतःच्या मनाने केलेले नाहीत. त्यामुळे जर समजा अशा पद्धतीने समाजाच्या नेत्याला जर त्याच्या हत्येचा कट रचला जात असेल तर निश्चितपणे समाज त्याच्या सोबत उभा राहू शकतो. आज हल्लेखोराचं समर्थन करणारी ही लोक आहेत हो. आपण पाहिलं ना वाल्मिकरांच्या बाबतीत काय झालं. बागोजी हल्लेखोराचं समर्थन केलं जातंय का? आणि मला तुम्हाला पण एक विचारायचं आहे विनोदजी, एक मिनिट मला तुम्हाला पण विचारायचं आहे विनोदजी. मी पण सोशल मीडियावर आहे, तुम्ही पण आहात. धनंजय मुंडे यांचं लिखित पत्र आहे की त्या घटनेतल्या आरोपींना शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी असं पत्र आहे त्यांचं. आणि राहिला प्रश्न, अनेकांचा प्रश्न असतो की धनंजय मुंडे मसाजोगला भेटायला गेले नाही. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की तणाव असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी मसाजोगला भेटायला येऊ नये, नाहीतर मसाजोगला धनंजय मुंडे देशमुख कुटुंबाला भेटायला जायला तयार होते. एक तर अशा प्रकारच्या चर्चा घडून आणायच्या की ज्याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी लेखी स्वरूपामध्ये असं सांगितलंय की देशमुख प्रकरणामधल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी. एका बाजूला लेखी द्यायचं, दुसऱ्या बाजूला आरोपीचं समर्थन करायचं. आरोपीचं समर्थन निघालेले मोर्चा महाराष्ट्राने बघितले. विनोदजी या पुढच्या काळामध्ये म्हणजे समजा जसं त्या बाजूला म्हणतोयत ना तुम्ही की ह्या बाजूचं समर्थन केलं नाही पाहिजे, अजिबात केलं नाही पाहिजे, पण त्याच पद्धतीनं जसं लक्ष्मण हाके म्हणाले एका ओबीसी आंदोलकाचे, मी सोशल मीडियावर, तुम्ही सगळे आहात, त्याचे हातपाय तोडल्याच्या नंतर मी 100 पोस्ट तुम्हाला दाखवतो, त्या समर्थन करणारे सुद्धा होते. त्या हल्ल्याचं तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता त्याचे फोटो काढून. हा महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठल्या दिशेनं चाललाय, हा महाराष्ट्र एवढा विक्षिप्त का झाला, हा प्रश्न निर्माण झालेला आहे मला. ही चिडचिड जी ना ती त्याच्यातून आहे, कारण असा नाही आपला महाराष्ट्र. विनोदजी प्लीज. हाताची पाची बोटं सारखी नसतात. काही लोकांनी आरोपीचं समर्थन कदाचित केलंय असेल, पण लक्ष्मण हाके सारखी माणसं ज्यावेळी जरांगे पाटलांवर असा हल्ल्याचा प्रयत्न होतो आणि त्या याच्यामध्ये ते विषय फिरवतात आणि सरळ सरळ ते म्हणतात की हे सगळं घडून आणण्याचं काम केलं जातंय, तर त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो कुठेतरी अशी जबाबदार लोक त्यावेळी नक्कीच हे होणार नाही. आमच्यासारख्या जबाबदार लोकांनी कधीही अशा हल्ल्याचं समर्थन केलेलं नाही. तुमच्या जीवाला किंमत आहे का? नाही, प्रत्येकाच्या जीवाला किंमत आहे. नाही, पण या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी, लक्ष्मण हाकेंच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये याच्यासाठी पोलीस यंत्रणेनं सतर्क होणं गरजेचं आहे. दुसरं, हे दोनच नेते आहेत म्हणून त्यांच्या जीवाला नाही, सामान्य माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा पोलिसांची आहे. पण आंदोलकांनी सुद्धा, आपली लढाई वैचारिक आहे,